नमस्कार. मी म्हणाले नमस्कार. आहात ना माझ्या बरोबर? आजही तुमच्या डोळ्यातली तीच उत्कंठा जाणवते जी शाळेत आल्यावर होती. आठवतं का तुम्हाला शाळेतला पहिला दिवस? एक अनोळखी जग. आपल्या सर्वांच्याच नजरा काहीतरी शोधत होत्या. नवा वर्ग, नवा बाक, शेजारी येऊन बसणारा पहिला वहिला सोबती, येणाऱ्या बाई कशा असतील याचं दडपण, एखादा कोरा कॅनव्हास येऊ घातलेल्या चित्राबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ असावा, अगदी तसाच काहीसा अनुभव. आणि मग त्यावर आलेल्या काही पुसटशा रेषा. बघता बघता आपला अनोळखी शेजारी कधी जिवलग मित्र झाला, खरं सांगा, कधी कळलं का? त्याच्याबरोबर कधी दंगा करू लागलो समजलंच नाही. एखाद्या दिवशी तो शाळेत नाही आला तर आलेली अस्वस्थता आठवते ना? मधल्या सुट्टीची आपण आतुरतेने वाट पाहायचो. पहिल्या 4 तासाची मजा कधी एकदा त्याला सांगतो असं व्हायचं. ते करता करता आपण एकमेकांचे डबे कधी शेअर करू लागलो, कधी कळले का? मित्रांनो, अगदी पहिल्या दिवसापासून कळत नकळत आपल्या त्या कॅनव्हासवर एक चित्र रेखाटले जात होते. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक ते अधिकाधिक तपशीलवार आणि सजीव होत होते. कुंचल्याचे काही स्वैर, रुसवे फुगवे, बरेचसे सरळ रेषेत चालणारे वर्गपाठ, गृहपाठ, तर काही क्वचित उमटलेले बाहेर भेट, बघून घेतो असे गडद फटकारे. हे साऱ्या एखाद्या प्रवाहाप्रमाणे नैसर्गिक वाटत असले तरी त्यात काही रेखीव बारकावे आणि रंगछटाई काळजीपूर्वक भरल्या जात होत्या. कोणते चित्र होते ते? आपले व्यक्तिमत्व. आणि चित्रकार होते आपले शिक्षक. शाळेनंतरच्या काळात आपण बरीच कौशल्ये आत्मसात केली, पण एक व्यक्ती म्हणून आपली जडणघडण मात्र शाळेनेच केली. एक चांगली गृहिणी, सुज्ञ नागरिक किंवा कर्तव्यदक्ष कर्मचारी घडवण्याचे पूर्ण श्रेय आपल्या शाळेलाच जाते. आठवते का? पुस्तकांशी मैत्री कुणी करून दिली? एखाद्या संध्याकाळी 8व्या तासाची घंटा घणघणावी आणि निघण्यापूर्वी आपण घाईघाईने दप्तराची आवराआवर करावी. तशातच बाईंनी एक होता कारवर समोर ठेवावे. हे खूप छान आहे, तू एकदा वाचायलाच हवंस, असा एक आपुलकीचा आग्रह. मग 2-3 दिवसातच तो कारवर आपलासा नव्हे, आपल्यातलाच वाटावा. मग काय, एखाद्या पंचपक्वान्नांनी भरलेल्या पत्रावळीप्रमाणे एकामागून एक अशी बरेच पुस्तके बाईंनी सुचवावीत. अगदी मृत्युंजय पासून 70 दिवस पर्यंत ते खोगीर भरतीपासून पॅपलॉन पर्यंत वाचता वाचता पुस्तकांशी मैत्री तर जडलीच, पण त्याचबरोबर आपण आपल्या मित्रमैत्रिणींनाही वाचू लागलो. आपल्या त्या कॅनव्हासवर एक रम्य पृष्ठभूमी तयार होत होती. अर्थात त्या पृष्ठभूमीवर वावरणारे पाठ्यपुस्तकांचे विषय कसे विसरता येतील? ते तर जणू रंगमंचावरील नायकच. आठवतो ना, रामानुजनच्या गोष्टीने सुरू होणारा गणिताचा तास. तिथेच मैत्री झाली अंकांची. गणित कसे सोडवावे यापेक्षा ते तसे का सोडवले यावर बाईंचा भर. उत्तर महत्वाचे नाही, पद्धत महत्वाची. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात देखील यापेक्षा वेगळी गणिते असतात का? बऱ्याचशा गणितांना उत्तर नसते, किंवा एखाद्या गणिताला अनेक बरोबर उत्तरे असू शकतात. शेवटी उपयोगी पडते ती तर्कसंगत पद्धतच, नाही का? जी गोष्ट गणिताची तशीच ती इंग्रजीची. ती भाषा परकीय नसून विलायतेतून आलेली
मराठीची मैत्रीणच अशीच तिची ओळख झालेली. आठवते का ती मिलर ऑफ द बी कविता? आणि बाईंनी वारंवार अधोरेखित केलेले आय एनव्ही नोबडी अँड नोबडी एनव्हीज मी, ही खरं तर एका सुखी समाधानी आयुष्याची गुरुकिल्लीच. आणि हाच समान धागा हिंदीनेही जोडलेला. आठवते ना, गुदडी का लाल आणि मुंशी प्रेमचंदच्या कथा. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपले कॅनव्हासवरील चित्र बाळसे धरत होते. हे चित्रकार इतके निष्णात की आपले चित्र कालांतराने धूसर होऊ नये याचीही ते काटेकोरपणे काळजी घेत होते. मग ते पाण्याचे उध्वळ पतन असो वा बेडकाचा अंतरंग किंवा एखाद्या महानाट्याप्रमाणे वर्गात साकारलेला लेनिनग्राडचा लढा, प्रत्येक विषय असा पूर्ण तयारीने मनावर ठासवलेला. अगदी छोटे छोटे बारकावे कुणीही कधीही विचारावेत आणि बाईंनी न थकता न कंटाळता ते सहजपणे हाताळावेत असा नेहमीच शिरस्ता. बरे, असा अभ्यास कितीही तपशीलवार असला तरी तो कधीच रटाळ नव्हता. गोष्टीची पुस्तके आपल्याशी मन मोकळ्या गप्पा मारतात. तसे बरेचदा पाठ्यपुस्तकांचे नसते, ती थोडी शिष्ट असतात. आता हेच पहा ना, मराठी व्याकरणाचे पुस्तक म्हणते मंदाक्रांता वृत्तामध्ये मभन तत गग हे 7 अक्षरगण असतात. मभन तत, मग परीक्षेची तयारी थोडीफार अशी सुरू होते. मभन तत ग अक्षरगण असतात, मभन तत ग अक्षरगण असतात, पण वर्गात मात्र दृष्ट वेगळेच असते. मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त जे मंद चाले, ज्यांच्या पादी मभन तत हे आणि गा 2 आले. या एका ओवीने 7ही अक्षरगण डोक्यात पक्के बसले आणि मायबोलीचा गोडवाही मनात घर करून गेला. थोडक्यात काय तर पुस्तकातला तो कोरडा रवा चांगला खरपूस भाजून साजूक तुपात घोळवून त्याचा खमंग शिरा करून वाढण्याचे काम बाईंनी केले. आपल्या कॅनव्हासलाही इतक्यात अशा स्वादिष्ट रंगछटांची इतकी चटक लागली होती की शाळेत येताना आज काय नवीन मिळणार याची उत्सुकता वाटणे हा रोजच्या दिनक्रमाचा एक भाग जडला होता. त्या चित्रात कॅनव्हासला सातत्याने विविधता जाणवत होती. त्यात अगदी भोंडल्याच्या गाण्यापासून ते पसायदानापर्यंत संगीत होते. एका टोकाला वैज्ञानिक प्रश्नमंजुषेचे कुतूहल आणि पार दुसऱ्या टोकाला स्वैरपणे मारलेले चिखलातल्या फुटबॉलचे शिक्के. वरचेवर हितगुज करणारी वाचनालयातील पुस्तके आणि जोडीला बचतीची सवय लावणारे संचायिका. व्यक्तिमत्वाचे चित्र जणू सर्वच अंगाने सजीव होत होते. या सर्व गोडधोड प्रकारासोबत मात्र बाळकडूही होतेच. आठवतो का तुम्हाला तो मधल्या सुट्टीनंतरचा तास, जेवणानंतर आलेली सुस्ती आणि सहज खिडकी बाहेर डोकावताना डोळ्यासमोर तरळणारे ते दिवा स्वप्न. तशात बाईंनी भिरकावलेला सणकण एक खडू जेमतेम 2 सेकंदात कानाला टिचकी मारून गेलेला तो खडू क्षणात एकाग्रतेचे शिस्तीचे महत्व पटवून गेला. आज मागे वळून पाहताना मागच्या 30 वर्षात असे कित्येक सुस्तीचे क्षण दिवा स्वप्ने डोळ्यासमोर रेंगाळली असतील, पण मित्रांनो त्या खडूनेच वेळोवेळी सतर्क ठेवले. अनुशासन, अगदी वेगवेगळ्या पातळ्यांवर बिंबवलेले अनुशासन. शाळेबाहेरच्या स्पर्धात्मक जगात सक्षम राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही ते आवश्यक होतेच. वारंवार वर्गात केलेला नॉट ओनली बट ऑल्सोचा सराव, शब्द अचूकपणे वदवून घेतलेल्या भौतिकशास्त्राच्या व्याख्या आणि 101 वेळा लिहून काढलेली A+B² सारखी समीकरणे.
आणि मित्रांनो, ती समीकरणे, त्या व्याख्या कदाचित काळाच्या ओघात आपल्या विस्मृतीत गेल्याही असतील, पण सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची सवय मात्र आपल्या सोबत राहिली. बाईंच्या शब्दात सांगायचे तर प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट. आपल्या त्या कॅनव्हासला चित्राबरोबरच अनुशासनाची एक मजबूत चौकट मिळाली होती. भविष्यात कदाचित होऊ घातलेल्या भूकंपासारख्या धक्क्यांना सामोरे जाण्याची ही जणू पूर्वतयारीच होती. अनुशासन जसे मानसिक तसेच ते नैतिक होते. आठवते का ते वारंवार कानावर पडणारी वाक्य, गणवेश फाटका असला तरी चालेल पण स्वच्छ असायलाच हवा. मित्रांनो, या वाक्याचा शब्दार्थ शाळेत असताना जेवढा आपल्या उपयोगी पडला तेवढाच त्याचा भावार्थ शाळेनंतरच्याही आयुष्यात उपयोगी पडला. विशेषतः भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेत स्वच्छ गणवेशाचे महत्व वेगळे सांगायला नकोच. अगदी कोविड काळाचेच उदाहरण घ्या ना. त्या स्वच्छ गणवेशानेच समाजाला तारले. आणि हे खरंच अभिमानास्पद आहे की यातले काही गणवेशधारक आज आपल्यात उपस्थित आहेत. मित्रांनो, सगळे कॅनव्हास एकसारखे होते का? नाही. प्रत्येक कॅनव्हास वेगळा, प्रत्येक चित्र वेगळे. एखाद्या कुंभारवाड्यात जशी वेगवेगळ्या ठिकाणून माती आणली जाते तसे आपण सगळे या शाळेत आलो. प्रत्येक मातीचा रंग वेगळा, प्रकृती वेगळी, पण या कुंभारांनी त्याचा विचार केला नाही. जी माती जशी मिळाली तशीच ती वापरून त्याची सुबक मडकी बनवली, अगदी निस्वार्थपणे. प्रत्येक मडक्याला व्यक्तिगत प्राधान्य दिले. शाळेतल्या प्रवेशासाठी पालकांच्या मुलाखती नाहीत किंवा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कोणताही बाऊ केला नाही. डोनेशन कशाशी खातात हे आपल्या पालकांना माहिती तरी होते का? कुंभाराचा मात्र एकच ध्यास, मडकी पक्की व्हायलाच पाहिजे. त्यातून काही कच्ची राहिलीच तर त्यांना पुन्हा भट्टीत भाजून पक्की करण्याचे आवाहन त्यांनी स्वीकारले. इतकेच नव्हे तर इतर कुंभारवाड्यांनी नाकारलेली काही मडकी स्वीकारून त्यांच्या फुलदाण्या बनवण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. काही शाळांमध्ये तथाकथित मेरिट लिस्टचे उद्दिष्ट ठेवून काही ठराविक विद्यार्थ्यांना फास्ट ट्रॅक बॅचेस असायच्या. याबाबत मित्रांनो, आपल्या शाळेचे वेगळेपण, प्रत्येक मातीचा रंग वेगळा, प्रकृती वेगळी, पण या कुंभारांनी त्याचा विचार केला नाही. जी माती जशी मिळाली तशीच ती वापरून त्याची सुबक मडकी बनवली, अगदी निस्वार्थपणे. प्रत्येक मडक्याला व्यक्तिगत प्राधान्य दिले. शाळेतल्या प्रवेशासाठी पालकांच्या मुलाखती नाहीत किंवा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कोणताही बाऊ केला नाही. डोनेशन कशाशी खातात हेही आपल्या पालकांना माहिती नव्हते. कुंभाराचा मात्र एकच ध्यास, मडकी पक्की व्हायलाच हवीत. त्यातून काही कच्ची राहिलीच तर त्यांना पुन्हा पुन्हा भट्टीत भाजून पक्की करण्याचे अव्याहत प्रयत्न. इतकेच नव्हे तर इतर कुंभारवाड्यांनी नाकारलेली काही मडकी स्वीकारून त्यांच्या फुलदाण्या बनवण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. काही शाळांमध्ये तथाकथित मेरिट लिस्टचे उद्दिष्ट ठेवून काही ठराविक विद्यार्थ्यांच्या फास्ट ट्रॅक बॅचेस असायच्या. या बाबतीत मित्रांनो, आपल्या शाळेचे वेगळेपण नक्कीच जाणवते. आठवतं का तुम्हाला तो मधल्या सुट्टीतला गणिताचा तास? आपले शिक्षक विशेष प्रयत्न करत होते, पण अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. इथे शिक्षकांचे आणखी एक वाक्य आठवते, वी आर सेलिंग इन द सेम बोट. सर्वसमावेशकता आणि समानता यांचे आदर्श त्यांनी स्वतःच्या कृतीतून आपल्या समोर ठेवले.
शिक्षकांची काही वाक्ये आजही सोबतच आहेत. उदाहरणादाखल 2 वाक्यांचा विरोधाभास पाहूया. मला खात्री आहे ही 2 वाक्ये तुम्हाला 90च्या दशकात नेऊन ठेवतील. पहिले वाक्य, रिअल हॅपीनेस ऑलवेज लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. इतरांच्या आनंदातच खरा आनंद असतो. आणि दुसरे वाक्य, नो मॅन कॅन प्लीज एव्हरीवन. आपल्या सभोवतालच्या सर्वांनाच आपण समाधानी ठेवणे शक्य नसते. ही दोन्ही वाक्ये जितकी खरी तितकीच ती परस्पर विरोधी. मित्रांनो, कदाचित थोड्याफार फरकाने आपल्याला हा अनुभव आला असेल. आपले बरेचसे निर्णय हे प्रत्यक्षात मात्र या 2 वाक्यांना एखाद्या टेनिसच्या चेंडूप्रमाणे आळीपाळीने धडकत असतात. गंमत म्हणजे तो चेंडू कधीही एका जागी स्थिरावत नाही. थोडक्यात आपल्या निर्णय क्षमतेची मर्यादा या 2च वाक्यांमध्ये अप्रत्यक्षपणे ठरवलेली होती. आपल्या कॅनव्हासलाही त्यावरील चित्रांच्या मर्यादा याच 2 लक्ष्मण रेषांनी आखून दिल्या होत्या. तब्बल 5 वर्षे अनेक चित्रांवर अथक परिश्रम घेणाऱ्या या चित्रकारांनी 10वीच्या वर्षात एक शेवटचा हात फिरवून चित्र पूर्णत्वास नेले. आता प्रत्येक कॅनव्हासला वेध लागले होते ते पुढील प्रवासाचे. अर्थात यापुढे आपले स्थान एखाद्या मंदिराच्या सभामंडपात असेल किंवा शिंतोडे उडवणाऱ्या एखाद्या बस स्थानकात. कॅनव्हासला आता त्याची चिंता नव्हती, कारण हे चित्र वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ करण्याचे काम चित्रकारांनी आधीच केले होते. तरीही थोडीशी संभ्रमाची अवस्था नक्कीच होती. कोणत्या दिशेने जावे त्यावरही एक सोपे उत्तर बाईंकडे होतेच. आठवतो का तुम्हाला तो निरोप समारंभाचा दिवस आणि त्यावेळी बाईंनी दिलेला आश्वासक सल्ला? जगात कुशल माणसांची कमतरता नाही, पण प्रामाणिक माणसे मात्र शोधावी लागतात. त्यामुळे शाळेत तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न कराल तेव्हा अर्धी लढाई आपोआप जिंकाल. चित्रकाराच्या त्या सफाईदार स्वाक्षरीने आता कॅनव्हासही निर्धास्तपणे पुढील वाटचालीत सिद्ध झाला होता. मित्रांनो, कॅनव्हासचा हा प्रवास अगदी आज आणि उद्याही चालूच राहणार आहे. आजचे कॅनव्हास नवे आणि चित्रकारही नवे आहेत. त्यांच्या समोरची आव्हानेही नवीच. गोष्ट तीच, पण संदर्भ नवे. पण आपल्या पिढीला लाभलेली गुरुमाऊली आज कुठेतरी हरवली आहे का? गुरुमाऊली, हो, अगदी बरोबर ऐकलत. गुरु आणि माऊलीच. एकीकडे स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पानात अर्धी भाकरी वाढणारी माऊली आणि दुसरीकडे ही मुलं जेवणाचा डबा का घेऊन येत नाहीत अशी खंत मनात बाळगणारी गुरुमाऊली. या 2 माऊलींनीच तर आपली पिढी जोपासली. आजच्या कॉर्पोरेट वातावरणात मुलांसाठी पोषण आहार योजना असतात. पोषक आवश्यक आहेच, पण शरीराबरोबर मनाच्या पोषणाचे काय? कदाचित हा प्रश्न 3 दशकांपूर्वी उलटा असावा. मित्रांनो, आपण खरेच भाग्यवान होतो की आपले मानसिक, भावनिक आणि सांस्कृतिक पोषणही या माऊलींनीच केले. आजच्या पिढीचे सांस्कृतिक पोषण तसेच जपता येईल का? भोंडल्याची गाणी आणि जात्यावरच्या ओव्या ओंजळभर चाफ्याप्रमाणे पुढच्या पिढीला देता येतील का? नक्कीच देता येतील. विंदा करंदीकरांची ती कविता आठवते ना? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
गुरूंनी भरभरून दिले. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते थेट निरोप समारंभापर्यंत आणि त्यानंतरच्या प्रवासासाठी दिली एक संस्कारांची शिदोरी. त्या सर्व आठवणींची फुले एका माळेत गुंफण्याचा हा छोटासा प्रयत्न आणि तीच माळ गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करून येथेच थांबते. धन्यवाद.